संध्याकाळी मुलं शाळेतून थकून येतात, चिडचिडपणा करतात, अभ्यास करत नाही, त्यांना भूक लागत नाही, अशा अनेक समस्या घेऊन पेरेंट्स डॉक्टरकडे धाव घेतात. अशा हैराण झालेल्या पेरेंट्ससाठी आम्ही घेऊन येत आहोत होमिओपॅथिक सोल्युशन. नमस्कार, मी डॉक्टर शबनम लांजेकर, MD होमिओपॅथी. आज आपण चर्चा करणार आहोत मुलांच्या शारीरिक मानसिक समस्या आणि त्यावरती होमिओपॅथिक उपाययोजना. सर्वप्रथम आपण शारीरिक समस्यांचा विचार करूया. बरेच पेरेंट्स मुलांच्या तक्रारी घेऊन येतात की मुलांना वारंवार सर्दी किंवा खोकला होत असतो. मुलांची इम्युनिटी पॉवर ही कमी असते आणि त्याच वेळेला जर त्यांना व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर या इन्फेक्शनला प्रतिसाद म्हणून त्यांची बॉडी सर्दी किंवा खोकला दाखवून देत असते. हे नॉर्मल आहे. वर्षातून 5-6 वेळा आजारी पडणं कॉमन आहे. मात्र या सर्दी खोकल्यामुळं जर मुलांचं कॉम्प्लिकेशन वाढत असतील आणि मुलांचं वजन कमी होत असेल तर मात्र इग्नोर करून चालणार नाही. या समस्येवरती होमिओपॅथी अत्यंत फायदेशीर आहे, कारण होमिओपॅथी हे नैसर्गिक शास्त्र आहे. त्यामुळे ते शास्त्र मुलांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवरती काम करतं. मुलांना हेल्दी ठेवणं किंवा आजारी न पडू देणं म्हणजे आरोग्य सांभाळणं नाही, तर मुलांना मजबूत करणं तितकंच गरजेचं आहे. होमिओपॅथीमध्ये कुठल्याही प्रकारची कडू औषधे नाहीत, इंजेक्शन्स नाहीत किंवा कुठल्या सिरप नाहीत. त्यामुळे होमिओपॅथी ही सेफ, सुरक्षित आणि गोड गोळ्यांची आहे. होमिओपॅथीमध्ये कॅल्केरिया कार्ब नावाचं औषध आहे जे इन्फेक्शनवर काम करतं. त्याचप्रमाणे कानामध्ये होणाऱ्या इन्फेक्शनवरती सुद्धा प्रभावशाली आहे. तर सिलिशिया सारखं औषध वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यावरती काम करतं. दुसरी तक्रार आहे लेट डेव्हलपमेंट. बरेच पेरेंट्स म्हणतात अजूनही आमची मुलं चालत नाहीयेत, अजूनही बोलत नाहीयेत किंवा त्यांना अजूनही दात येत नाहीये. याला मेडिकल टर्म मध्ये डिलेड माइलस्टोन असंही म्हटलं जातं. याला बरीच घटक कारणीभूत आहे. पहिला महत्वाचा घटक म्हणजे आईनं प्रेग्नन्सीच्या वेळेला काही विषारी पदार्थांना एक्सपोज झाली असेल तर. दुसरं कारण आहे 9 महिन्याच्या आतच बाळाचा जन्म झाला असेल तर. तिसरं कारण आहे IUGR म्हणजे इंट्रा युटेराइन ग्रोथ रिटार्डेशन, म्हणजे मुलाचं वजनच वाढलं नसेल तर. चौथं कारण आहे कानाचे वारंवार होणारे इन्फेक्शन. 5वं कारण आहे मुलांच्या मनामध्ये एखादी भीती किंवा ट्रॉमा असेल तर त्याचाही परिणाम होत असतो. 6वं कारण आहे जन्माच्या वेळेला जर ऑक्सिजन पुरवठा कमी पडला असेल तर. आणि 7वं महत्वाचं कारण म्हणजे अपुरं पोषण तत्व. पण होमिओपॅथी ही एक गुगल मॅप सारखी आहे, जी हळूहळू का होईना पण योग्य डायरेक्शन देत मुलांना चालायला आणि बोलायला शिकवत असते. होमिओपॅथीमध्ये अनेक औषधं आहेत. उदाहरण द्यायचं म्हणजे बरायटा कार्ब यासारखं औषध मुलांच्या माइलस्टोन डेव्हलपमेंटमध्ये खूप महत्वाचं आहे. तर कॅल्केरिया फॉस सारखं औषध जे अपुरं पोषण तत्वामुळं डिले माइलस्टोन होतात त्यावर काम करत असतं. तिसरी समस्या आहे बेड वेटिंग, म्हणजे मूल 8 वर्षाचं होऊन सुद्धा लघवी करतं. ही खूप मोठी पेरेंटची समस्या आहे. याला बरीच कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे ब्लॅडर आणि ब्रेन यांचं कनेक्शन न होणं, त्यामुळं होल्डिंग कपॅसिटी होत नसते. दुसरं कारण आहे ब्लॅडरची कपॅसिटीच कमी असणं. तिसरं कारण आहे काही मेडिकल इश्यूज म्हणजे डायबिटीज किंवा युरिनला होणारं सततचं इन्फेक्शन, यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम येऊ शकतात. चौथं कारण आहे मुलं गाढ झोपी जाणं. 5वं कारण आहे काही हार्मोन्स, म्हणजे रात्री जो ADH हार्मोन असतो म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोन, याच्या कमतरतेमुळं लघवी वारंवार होत असते. 6वं कारण आहे डोक्यामध्ये जर कुठली भीती किंवा ट्रॉमा बसला असेल तरी सुद्धा मुलं अंथरुणात लघवी करत असतात. कारण होमिओपॅथिक औषधामुळं ब्रेनचा वेकअप सिग्नल स्ट्रॉंग होतं, ब्लॅडरची होल्डिंग कपॅसिटी वाढते आणि मुलांची अँझायटी किंवा भीती कमी होऊन त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार होतं. होमिओपॅथीमध्ये कॉस्टिकम नावासारखं औषध आहे जे अतिशय प्रभावशाली आहे. कॉस्टिकम सारखं औषध ब्लॅडरला हिरो पॉवर मोड देत त्याची होल्डिंग कपॅसिटी वाढवतं. चौथी समस्या आहे लिम्फॅन्डोपॅथी, म्हणजे लहान मुलांच्या कानाला, गळ्याजवळ, मानेजवळ किंवा काखेमध्ये छोट्या छोट्या गाठी तयार होत असतात. याला लिम्फॅन्डोपॅथी असंही म्हटलं जातं. त्यामध्ये पांढऱ्या पेशी असतात. जेव्हा ही इन्फेक्शन्स होतात तेव्हा या पांढऱ्या पेशी या इन्फेक्शनला रिस्पॉन्स म्हणून गाठीला सूजन देतात किंवा गाठी मोठ्या होत असतात. हे नॉर्मल आहे. 2 सेंटीमीटर पेक्षा कमी गाठ ही कॉमन मानली जाते. पण
जर ही गाठ 2 सेंटीमीटर पेक्षा जास्त होत असेल आणि पेनफुल असेल तर मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही. पण होमिओपॅथी अशा पेशंटला मॅजिक मेसेज देते की तुम्ही स्वतः बरे व्हा. कारण होमिओपॅथीमध्ये औषधांचा खूप सूक्ष्म अंश असतो जो शरीराची नैसर्गिक उपचार क्षमता वाढवतो आणि सूज कमी करून त्याची प्रतिकार क्षमताही वाढवतो. होमिओपॅथीमध्ये मर्क्सॉल सारखं औषध पस कमी करतं आणि वेदना कमी करतं, तर सिलिशिया सारखं औषध तिथली सूजन कमी करतं. 5वी महत्वाची तक्रार आहे वारंवार जंत होणं. या जंताचं प्रमाण आजकाल मुलांच्या मध्ये वाढत चाललं आहे. याला बरीच कारणं आहे. पहिलं कारण म्हणजे अस्वच्छता, हात स्वच्छ न धुणे. दुसरं कारण आहे टॉयलेट धुण्याच्या चुकीच्या सवयी. तिसरं कारण आहे फास्ट फूड आणि चौथं महत्वाचं कारण आहे जेवणामध्ये गोड प्रमाण जास्त असतं. अशा जंतांच्या समस्येवर होमिओपॅथी अत्यंत प्रभावशाली आहे. सीनासारखं औषध जंतामुळे जो होणारा चिडचिडपणा आहे, भूक कमी लागणं, यावरती खूप छान काम करतं आणि जंतांना आपल्या बॉडीच्या बाहेर फेकून टाकतं. जशा आपण मुलांच्या शारीरिक समस्या बघितल्या तशा थोड्या मानसिक समस्याही समजून घेऊया. अशा या स्पर्धेच्या जगामध्ये मुलं आजकाल होरपळून जात आहेत. 10 किलोचं ओझं पाठीवर घेऊन वाकलेल्या फांदीसारखी चालत आलेत. अशा मुलांना चिडचिड होणं, भूक न लागणं, रात्री झोप न येणं यासारख्या अनेक समस्या तयार होत आहेत आणि यातूनच मग वजन वाढत नाही आणि हाईट वाढत नसते. मुलांचं हायपर होण्याचं आणि जिद्दी होण्याचं प्रमाणही वाढत चाललं आहे आणि मग यातूनच ऑटिस्टिक चिल्ड्रनचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. होमिओपॅथीमध्ये मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास केला जातो. आजकालच्या मोबाईलमुळे पेरेंट्स आणि मुलांच्या मध्ये कम्युनिकेशन गॅप वाढत चालला आहे. वाढत्या अभ्यासामुळे मुलं थकत आहेत, तर सिंगल चाइल्ड असल्यामुळे मुलांच्या मध्ये एकटेपणा जाणवत आहे. पण होमिओपॅथीमध्ये हा कम्युनिकेशन गॅप भरला जातो. कारण होमिओपॅथीमध्ये जेव्हा आपण केस टेकिंग घेतो तेव्हा आपण मुलांशी मनमोकळेपणाने गप्पा मारतो. बऱ्याच गोष्टी ज्या त्यांनी पेरेंट्सशी शेअर केलेल्या नसतात ते आमच्या बरोबर केस टेकिंग मध्ये शेअर करतात. त्यामुळे त्यांचा तणावही कमी होत असतो आणि कम्युनिकेशन गॅप भरून येत असतो. अशा चिडचिड करणाऱ्या मुलांसाठी होमिओपॅथी अत्यंत प्रभावशाली आणि गुणकारी आहे. आमच्या डॉक्टर लांजेकर्स आधार होमिओपॅथी हेअर, स्किन आणि लेसर क्लिनिकमध्ये अशा मुलांच्यासाठी स्पेशल काउन्सलिंग सेशन सुद्धा घेतलं जातं, ज्यामध्ये आम्ही मुलांच्या मानसिकतेचा खोलवर अभ्यास करत असतो. त्यामुळे होमिओपॅथी घ्या, मुलांना आरोग्य आणि चिंतामुक्त ठेवा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.